भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रातील आदिवासी भागातील हे भीषण वास्तव जे आज जैसे ते आहे. वर्षानुवर्ष फक्त पाण्या वाचून तहानलेले जीव आजही घोटभर पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करत आहे. या फिल्मच्या माध्यमातून आदिवासी भागातील पाणी, आरोग्य, रस्ते, नेटवर्क, रोजगार आणि स्थलांतर यावर भाष्य करण्यात आलं आहे. ही कथा नसून आदिवासी महिला भगिनींची व्यथा आहे, जी आपल्याला नक्कीच विचार करायला आणि भविष्यात यावर आवाज उठवण्यासाठी प्रेरित करेल. धन्यवाद. दुकानातून घेतली क्वार्टर, अर्धीच होती पोटात, आणि समोरून आलं ट्रॅक्टर. हे जने मटण आणलाय, कालवण बनव. पाणी दे तांब्यावर. कशी पाणी आणू? नाही पाणी मडक्यात पाय ना. मेले पोषणशी का उरकवलाय. निघा विहिरीवर तरी. आता कोणाच्या घरी जाव? विहिरीवर तरी जा दोघे. आता अंधार पडलाय, कशी जाव? पाय का एवढा दिवसभर घरी आता स्वयंपाक बनवत बसलो. पोषे गेलाय क्रिकेट खेळाय, एक गेलाय क्रिकेट खेळाय आणि एक वरातीत नाचाय. त्यांना बोलून आणा दौडा. मला गाडी येत नाही, मी जाणार नाही. तुम्ही माल पाणी आणून द्या. नुसती माल कटकट जशी. चल कौशे. कौशे, भास पाहलास ना, हा 9वा महिना तरी रात्रीचे पाण्यावर दौडतो. कौशे पायखल पाहून ना तर फरकान पडशील ह.
थांब ताई थांब, ॲम्ब्युलन्स येऊ राहिली. थांब थांब थांब. ए दाम्या, अरे फोन बिल लावून पाहिजे ना दिलं. अरे वरती गेलो तर फोन मला लागलाय. लाव फोन लाव सारखा. नाही लागल. आपल्या गावाला रेंज ना आहे. थांब ताई थांब, ॲम्ब्युलन्स येऊ राहिली. थांब थांब थांब. गाडी नाही निघायची आता. गाडी फसला. जाम खराब रस्ता आहे इकडं. आता गाडी अटच राहून आता काय खरं नाही. काहीतरी करत भारत कुठे चालतेलच माहित नाही. क्रिकेट खेळायचा सुद्धा थांबा थांबा. आमदार साहेब आले. आमदार साहेब आले. बाजूला बाजूला. थांबा तिकडे थांबा. खबरदार एक पाऊल पुढे टाकलं. जाऊन दे सर, जाऊन दे. या साहेब या. दमला असेल चालून चालून. अहो गेली 70 वर्ष झाली आम्ही ह्याच रस्त्याने हिंडतो. आमच्या पायांचं काय झालं असेल. शिर्या, ए शिर्या, पाणी ना आमदारांना. चालून चालून दमलेत साहेब. काय साहेब गडू आहे पाणी. असेल असेल. अहो माझ्या जलम नव्हता तेव्हापासून आम्ही हेच पाणी पितोया. आम्हाला नाही काय झालं. प्या प्या पाणी. म्हणून या पाण्यामुळे माझी बहीण गेली. आज पाणी असतं तर माझी बहीण वाचली असती. का हो डॉक्टर साहेब, कुठे आहे तुमची ॲम्ब्युलन्स. डॉक्टर नाही का काही नाही. ही तुमची व्यवस्था. आज माझ्या बहिणीचा जीव गेलाय. मेली ती. मेली नाही ती, मारली तुम्ही. मारली. जीव घेतला तिचा तुम्ही. पण आता बाद झाली. बाद झाली तुमची नाटकं. पहा या पोराकडे. पहा काय गुन्हा होता याचा. पण नाही आता. तर तुम्ही काहीच करू नका. आता करणार ते समजा आम्ही करणार. या पोरासाठी आणि माझ्या सगळ्या आई बहिणीसाठी. निघा तुम्ही इथून. चालते वातावरण टाळ करा तुमचं. काय गुन्हा होता या पोराचा सांगा ना. काय गुन्हा होता. आई बहिणा पोरग झालं कुणामुळं.
तुमच्यामुळं. अहो गेली 70 वर्ष झाली पण तुम्हाला विकास करता आला नाही. अहो साधं पाणी सुद्धा आणता आलं नाही. बघा माझी बहीण म्हणून रडते आहे, रडतीये ती बघा, फक्त या बाळासाठी. पण आता तुमची गरज नाही, आता आम्ही आमचाच विकास करणार. ठीक आहे, चालते वा इथून, तोंड काळा करा. साहेब लोक चिडलेत, आपल्याला निघावं लागेल आता. आता आपला विकास आपणच करायचा. कोण कोण येते माझ्या बरोबर? मी आहे. मी आहे. मी आहे. मी आहे. उलगुलान जिंदाबाद, उलगुलान जिंदाबाद, उलगुलान जिंदाबाद.